नमस्कार, मी तृप्ती पालकर। पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्य, देश, जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा। तर सुरुवात करूयात महाफास्ट घडामोडींना। नाशिकमधील एका शिशु वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्याला महिला शिक्षिकेनं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। नाशिकच्या किड्स प्रायमरी शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। पिंपरी चिंचवडमधल्या वडगाव मावळ इथं पोलिसावरच गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। हॉटेलमधील किरकोळ भांडण सोडवायला गेलेले पीएसआय आरोपीने गोळी झाडलेली आहे आणि यावरती पीएसआय मोहितेंच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले आहेत। वडगाव मावळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। काल रात्री 12च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। फ्लेवर्स हॉटेलच्या पार्किंगमध्ये मनोज तेलगू यांचा दादा ढवळे आणि त्यांचे 2 साथीदार यांच्यामध्ये वाद झाला। पोलिसांना कल्पना मिळताच पीएसआय नितीन मोहिते घटनास्थळी पोहोचले। मोहिते यांनी दादा ढवळेला बाहेर चल म्हटलं असता त्याने कमरेची बंदूक काढली आणि मोहितेंच्या दिशेने गोळी झाडली। ही गोळी त्यांच्या उजव्या मांडीला लागली। मोहितेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी या प्रकरणी दादा ढवळे, सुनील पालखे आणि संतोष उर्फ बिट्ट्या गायकवाड या तिघांना अटक केली आहे। अटक आरोपींचा गुन्हेगारीचा पूर्व इतिहास नसून बंदूक ही परवानाधारक असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। नांदेड जिल्ह्यातील बिरोली तालुक्यातील शिंपाळा इथं तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेतून 40 वर्षीय देविदास शिंदे या शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। शिंदे यांच्या नावावरती केवळ 2 एकर जमीन होती। महाराष्ट्र बँकेचं 1.5 लाखांचं कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे। नाशिक आणि मालेगावमध्ये मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशिक्षणादरम्यान वाटण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिला दिनाच्या दिवशीच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे। केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या एका सामाजिक संस्थेकडून आरोग्य विभागाच्या महिलांना मोबाईल वाटण्यात आले होते। 38 पैकी 6 नव्या कोऱ्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आलेत। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये आयटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अश्लील व्हिडिओ आढळलेले सर्व मोबाईल जप्त करण्यात आले। पालघर शहरातील जयेश अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री 2 सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। जयेश अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला। पालघर नगर परिषद अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं। दरम्यान आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूरमध्ये देशातील पहिल्या महिला रेस्क्यू टीमची स्थापना करण्यात येते। नागरी संरक्षण विभागामार्फत या टीमला प्रशिक्षित करण्यात येत असून 50 युवतींनी यामध्ये सहभाग घेतला। केंद्र सरकारच्या आपदा प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आणि डोंगर दऱ्यांमध्ये होणाऱ्या अपघातावेळी तात्काळ मदत मिळावी या हेतूनं या जिल्ह्यातील मुलांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात येते। यामध्ये महिलांचा देखील सहभाग करण्यात आलाय। अशा प्रकारची रेस्क्यू टीम तयार करणारा कोल्हापूर हा देशातील पहिला जिल्हा ठरलाय। भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी माल न मागवण्याचा निर्णय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात देखील पाकिस्तानी माल यायचा, पण हा माल मागवणं व्यापाऱ्यांनी बंद केलंय। पाकिस्तानमधून भारतामध्ये खारीक, काळं मीठ, कमलकट्टा यासारखे महत्त्वाचे मसाल्याचे पदार्थ येतात। चीनने पाकला मदत करणं थांबवलं नाही तर चीनी मालाची देखील होळी करू असा इशारा नवी मुंबई मर्चंट मेंबर्सचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी दिलेला आहे। जिद्दीच्या जोरावर काहीही करणं शक्य असल्याचं कोल्हापूरच्या एका तरुणानं दाखवून दिलंय। पिंपळगाव बुद्रुक गावातील शरद माने या तरुणाला 10वी मध्ये 43% गुण मिळाल्यानं मजुरी करण्याची वेळ आली होती। मात्र या जिद्दी युवकानं अभ्यासाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदावरती झेप घेतली। त्यामुळे माने कुटुंबियांवरती शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय। वडील एसटी चालक तर आई गृहिणी अशा सामान्य कुटुंबातील शरद माने यांनी हे लख्ख यश मिळवलंय। ठाण्यामध्ये मुंबईपेक्षा कमी प्रदूषण असल्याची बाब एका अहवालामधून समोर आली आहे। मुंबई, नाशिक, नागपूर आणि सोलापूर यासारख्या शहरांपेक्षा
ठाण्यामध्ये प्रदूषण कमी आहे। बांधकामानंतरचा कचरा मोठ्या प्रमाणात ठाण्यामधून उचलण्यात आला असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी दिली आहे। जवळपास 50,000 टन कचरा शहरामधून दूर करण्यात आलाय। त्यामुळे या कचऱ्यातून निर्माण होणारे धुळीचे कण, त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं ठाण्याचा नंबर हा प्रदूषणामध्ये सर्वात खाली असल्याचं ठाणे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी सांगितलंय। औरंगाबादमधील कचरा प्रश्न 2018 पासून ऐरणीवर आहे। त्यातच आता केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये औरंगाबाद 220व्या स्थानी गेल्यानं पुन्हा एकदा शहरातील अस्वच्छतेचा पर्दाफाश झालाय। ही कचरा कोंडी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं 91 कोटींच्या डीपीआरला मंजुरी दिली। इतकंच नाही तर मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त देखील बदलण्यात आले। शिवाय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शहराच्या 4 दिशांना 4 जागा निश्चित करून दिल्यानंतरही कामामध्ये दिरंगाई झाली आहे आणि त्यामुळे कचऱ्यावरती प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीये, अशी प्रतिक्रिया औरंगाबादकरांनी दिलेली आहे। लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। कल्याण दिवा मार्गावर हार्बर मार्गावर देखील मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केलाय। ब्लॉक काळामध्ये अप जलद मार्गावरील फेऱ्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहेत। ठाणे ते सीएसएमटी दरम्यान पुन्हा लोकल फेऱ्या अप जलद मार्गावरती वळवण्यात येतील। तर ब्लॉक काळामध्ये सीएसएमटी ते वांद्रे, चुनाभट्टी ते सीएसएमटी अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहतील। रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये पश्चिम आणि मध्य मार्गाने प्रवास करण्याची मुभा हार्बरच्या प्रवाशांना देण्यात आली आहे। म्हाडाने मुंबईतील 217 घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीमध्ये दुसऱ्या दिवशी 2426 जणांनी अर्ज दाखल केलेत। या अर्जांच्या संख्येमुळे शेवटच्या दिवसापर्यंत अर्जदारांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। गुरुवारी पहिल्या दिवशी दुपारनंतर ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच 423 अर्ज दाखल झालेले होते आणि म्हाडाने घरांसह दुकानांच्या लिलावासाठी सोडत जाहीर केलेली आहे। त्यात घरांच्या सोडतीसाठी शुक्रवारी रात्री 9 पर्यंत 2426 जणांनी अर्ज दाखल केलेत। त्यामुळे 2 दिवसांमध्ये अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांची संख्या 3000 वरती पोहोचलेली आहे। फसवे ईमेल, एसएमएस, मोबाईल ओटीपी आदींद्वारे होणाऱ्या आर्थिक क्षेत्रातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभागाच्या रिपोर्ट फिशिंग या वेबसाईटचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावरती करण्यात आलं। या संकेतस्थळावरून ऑनलाईन फसवणूक, फिशिंग मेलची माहिती सायबर पोलिसांना देता येणार आहे। आर्थिक फसवणुकीची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा असणारी ही पहिलीच वेबसाईट आहे। तसंच फिशिंगच्या गुन्ह्यांची आकडेवारी या वेबसाईटवरती उपलब्ध होणार असून अशा फसवणुकीविषयी माहिती देण्यासाठी 24 तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन, ट्विटर आणि ईमेल आयडी देखील नागरिकांच्या सेवेसाठी असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13वा वर्धापन दिन आहे। राज ठाकरेंनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या। 13 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी याच दिवशी शिवतीर्थावरती सभा घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली होती। त्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी 13 आमदार निवडून आणत कमाल करून दाखवली। शिवाय नाशिक पालिकेमध्ये एखादी सत्ता देखील आणली। तर पुणे, मुंबई, खेडसह अनेक पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नगरसेवक देखील निवडून आणले। मात्र त्यानंतर राज यांचा करिश्मा कायम राहिला तरी पक्षाला त्याचा फायदा झाला नाहीये। कारण 2014ला आमदारांची संख्या 13 वरून 1 वर आली आहे। नाशिकमधील सत्ता गेली, बरेच नेते सोडून गेले। त्यामुळे आता पक्षामध्ये प्राण फुंकण्याचं नवं आव्हान कायम आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। साताराच्या जागेवरती आज शिक्कामोर्तब होणार आहे। शरद पवार या बैठकीमध्ये जागेचा आढावा घेणार आहेत। बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आमदार जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे देखील उपस्थित आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपच्या संपर्कात आहेत। सुजय विखे पाटील यांनी काल मुंबईमध्ये गिरीश महाजन यांची भेट घेतली। ही भेट मेडिकल कॉलेजमधील प्रवेशाच्या वादासंदर्भात होती असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलंय। मात्र दोघांमध्ये 2 तास चर्चा झाली। राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं सांगत महाजन यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे।
अहमदनगर दक्षिण एका जागेचा तिढा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुटणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीपूर्वी एका कार्यक्रमामध्ये म्हटलंय। ही जागा राष्ट्रवादीनं लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असली तरी या जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावरती बोलणी सुरू असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलंय। अकोल्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला। औरंगाबादमध्ये खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे। सुभाष पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवतील अशी माहिती स्वतः नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। औरंगाबादचं राजकारण पाहता सुभाष पाटील निवडून येतील असा दावा राणे यांनी केलाय। औरंगाबादला चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणारच असल्याचं राणे यांनी म्हटलंय। राज्यामध्ये किमान 5 जागा लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीमध्ये सामील व्हावं यासाठी जातीनं मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे असं शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगितलंय। आपले त्यांच्याशी अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे ही भेट घेणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। आंबेडकर कधीही भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल अशी भूमिका घेणार नाही असा दावा शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या मुलाखतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये केला। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा आता राजकारणातला डाव सुरू करण्याची चर्चा सुरू आहे। गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर असून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो अशी जोरदार चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्याला अलीकडेच पद्मश्रीनं गौरवण्यात आलं होतं। अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवरती सोशल मीडियामधून तो आपलं मत व्यक्त करत असतो। जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। सचिन तेंडुलकर देखील त्यामध्ये मागे नव्हता। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं महिला दिनानिमित्त त्याच्या आईसाठी खास वांग्याचं भरीत बनवलं। त्याचा हा व्हिडिओ त्याने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला। महाराष्ट्रातील 6 महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं गौरवान्वित करण्यात आलं। यामध्ये सीड मदर म्हणून लोकप्रिय असलेल्या राहीबाई पोपेरे, भारतातील पहिल्या कमांडो ट्रेनर डॉक्टर सीमा राव, कथ्थक प्रशिक्षिका सीमा मेहता, यशस्वी उद्योगिनी कल्पना सरोज, हातमागाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या स्मृती मोरारका, बँकर चेतना सिन्हा यांचा समावेश आहे। आणि जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतभरातून 40 पेक्षा जास्त महिलांना नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्यामध्ये महाराष्ट्राच्या या 6 महिलांचा समावेश आहे। शेती क्षेत्राच्या विकासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवण्याचा मानस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा अंदाज घेऊ आणि त्यानुसार बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य हमीभाव दिला जाईल अशी यंत्रणा उभी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। ते सरपंच सम्राट पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये बोलत होते। उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचाला भविष्यामध्ये वाढीव मानधन दिलं जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे। बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोलीतील औंढा नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग। इथे भव्य रथोत्सव सोहळा पार पडला। हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाशिवरात्रीनिमित्त इथे दरवर्षी यात्रा सुरू असते। याचा शेवटचा टप्पा म्हणजेच रथोत्सव असतो। रात्री 10 वाजता हा रथ फिरवण्यात आला असून मंदिराभोवती रथाच्या 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या। सोहळ्यानिमित्त रथाभोवती होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तसंच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी पोलिसांनी घेतलेली होती। रायगड जिल्ह्यातील पुरातन काळातील वीरेश्वर देवस्थानाच्या छबिना उत्सवाची शानदार सांगता झाली। महाशिवरात्रीच्या दिवशी हा उत्सव सुरू झाला होता। शनिवारी पहाटे काठी पालखी मिरवणुकीनं सांगता झाली। यासाठी महाड तालुक्यातील विन्हेरे, नाते, सव या गावातील ग्रामदैवताच्या पालख्या वीरेश्वराच्या भेटीला येण्याची मोठी परंपरा आहे। यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक आणि पर्यटक देखील मोठ्या संख्येनं छबिना उत्सवाला भेट देतात। महापासमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परततो।
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या घडामोडींकडे। भारतानं पाकिस्तानमध्ये केलेल्या बिगर लष्करी प्रतिबंधक कारवाईनं आपलं उद्दिष्ट साध्य केलं आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय। यातून भारताचा सीमेपलीकडील दहशतवादाविरोधातला निर्णायक कारवाई करण्याचा निर्धार दिसून आला असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय। बालाकोट हवाई हल्ल्यानंतरच्या घडामोडींबद्दल पाकिस्तान अजूनही खोटी माहिती देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 27 फेब्रुवारीला पाकिस्ताननं भारताचं दुसरं विमान पाडलं असेल तर त्याचे अवशेष किंवा वैमानिक कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। भारतातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये 13,000 कोटींचा गैरव्यवहार करणारा आणि सध्या फरार असलेला मोस्ट वॉन्टेड आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमध्येच असल्याचं स्पष्ट झालंय। पहिल्यांदाच त्याला लंडनच्या रस्त्यावरती मोकळेपणाने फिरताना पाहण्यात आलं। लंडनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनं यावेळी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। यावेळी टेलिग्राफच्या प्रतिनिधीनं नीरव मोदीला काही प्रश्न देखील विचारले, पण नीरव मोदीनं एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। प्राप्तिकर विभागानं शुक्रवारी रात्री उशिरा आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावरती छापेमारी केली। या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांना 2.56 कोटी रुपयांची रोकड आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे। बाल्यान दिल्लीच्या उत्तम नगर मतदारसंघातून आमदार झालेले आहेत। प्राप्तिकर विभागाच्या अध्यक्षांनी ज्या जागेवरती छापेमारी केली तिथे बाल्यान 2 कोटी रुपये घेऊन आलेले होते आणि त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं। पंजाबमधील मोगा इथं गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये नवजोत सिंग सिद्धू यांना न बोलवण्यात आल्यानं वाद निर्माण झालाय। नाराज झालेल्या सिद्धूंच्या मते पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर नवजोत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं वक्तव्य केल्यानं पक्षासमोर अडचण निर्माण झाली होती। हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार नसल्याचं ते म्हणाले होते आणि यामुळे कदाचित पक्ष जाणून बुजून त्यांच्यापासून अंतर ठेवत असावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। देशाचा कारभार चालवण्याची जबाबदारी असलेल्या सत्ताधाऱ्यांचे हात रक्तानं माखलेले आहेत। देशातील सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचे हात दंगली, भ्रष्टाचार आणि कट कारस्थानांनी माखलेले असून काळ्या ढगांत अडून केंद्र सरकारनं आपला स्वार्थी अजेंडा राबवण्यासाठी सर्व स्वायत्त संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी इंडिया इन डिस्ट्रेट्स या आपल्या पुस्तकामध्ये केला। केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वामुळे देशाची विध्वंसाच्या मार्गावरती वाटचाल सुरू असल्याचे थेट आणि गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या पुस्तकात केले आहेत। पाकिस्तानात सत्तेवर राहिलेल्या मागील सरकारांनी पाकिस्तानमध्ये दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन दिलं असा स्पष्ट आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज इम्रान खान यांनी केलेला आहे आणि या आरोपाद्वारे दहशतवादी आपला काही संबंध नसल्याचं सतत सांगत असलेल्या पाकिस्तानला पंतप्रधान इम्रान खान यांनीच खोटं पाडत पाकिस्तानामध्ये दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची कबुली दिलेली आहे। आपलं सरकार पाकिस्तानात यापुढे कधीही दहशतवादी संघटना काम करू देणार नाही अशी भूमिका पंतप्रधान खान यांनी घेतलेली आहे। काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यातल्या एका लष्करी जवानाचं अपहरण झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा संरक्षण मंत्रालयानं केला। अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन संरक्षण मंत्रालयानं केलं। 4 दहशतवाद्यांनी मोहम्मद यासिन भट या जवानाचं त्याच्या घरामधून अपहरण केल्याची बातमी प्रसारमाध्यमांनी दिली होती। विशेष म्हणजे काश्मीर पोलिसांनी त्याला दुजोरा दिला होता, मात्र संरक्षण मंत्रालयानं त्याचं खंडन केलं आहे। पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनांवरती कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर टाकण्यात आलेला आंतरराष्ट्रीय दबाव अजूनही कायम आहे। पाकिस्ताननं आपल्या देशातील दहशतवादी संघटनांविरोधामध्ये मोहीम हाती घेतली आहे, मात्र ती कायमस्वरूपी असावी, केवळ वरकरणी नसावी अशी अपेक्षा अमेरिकेनं व्यक्त केली आहे। यापूर्वी देखील पाकिस्ताननं दहशतवादी गटांविरोधात कारवाईचा देखावा केला होता, मात्र काही काळानं त्यांच्या कारवाया पुन्हा सुरू झाल्या होत्या। तसंच असं आता होता कामा नये असं अमेरिकेनं पाकिस्तानला बजावलेलं आहे। भारत आणि पाकिस्ताननं चर्चा करून आपापसातला तणाव कमी करावा आणि दीर्घकालीन संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलावीत असा सल्ला चीननं दिलेला आहे। चीन हा पाकिस्तानचा मित्र देश आहे, मात्र पुलवामा हल्ल्यानंतर चीननं दहशतवादाच्या मुद्द्यावरती पाकिस्तानसोबत नसल्याचे संकेत दिलेत। तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली आहे।
अरबाज खानची आगामी वेब सिरीज पिंचमध्ये करीना कपूर दिसणार आहे। या शोचा प्रोमो नुकताच यूट्यूबवरती शेअर करण्यात आला। या शोमध्ये करीना कपूर सोशल मीडियावर स्वतःला ट्रोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना दिसतेय। सोशल मीडियावर एका चाहत्यानं करीनाला आंटी म्हटल्यानं ती खूप नाराज झाली असून त्याच्यावरती चांगलीच संतापलेली दिसली। हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वात बिझी स्टार अक्षय कुमार याला प्रादेशिक चित्रपटांनी भुरळ घातलेली आहे। मराठी सिनेमाची निर्मिती केल्यानंतर आता भोजपुरी चित्रपट बनवायचा असल्याची इच्छा अक्षयनं व्यक्त केली आहे। सुरुवातीच्या काळात ॲक्शनपटांमधून पुढे आलेला अक्षयनं कालांतरानं विनोदी चित्रपट केले। अलीकडे तो देशभक्तीपर आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांमधून झळकतो। आता त्याने प्रादेशिक चित्रपटांकडे वळण्याचे संकेत दिले आहेत। धोनीला बाईकची आवड आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। अशीच आवड बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला देखील आहे। शाहिदला स्पोर्ट्स बाईकची आवड आहे। शाहिदनं नुकतीच ॲडव्हेंचर बाईकची खरेदी केली आहे। या बाईकसोबतचे त्याने काही फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केलेत। या हास्याचं कारण 1250 आहे असं कॅप्शन शाहिदनं या फोटोला दिलंय। या बाईकची किंमत तब्बल 18,25,000 इतकी आहे। कंगना रनौत पंगा या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। कंगनाचा फर्स्ट लुक आणि प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे। हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूंवर आधारित आहे। चित्रपटामध्ये कंगना कबड्डी खेळताना दिसणार आहे। 24 जानेवारी 2020 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाला कंगनासोबत प्रसिद्ध पंजाबी सिने अभिनेता जस्सी गिल स्क्रीन शेअर करणार आहे। लुका छुपी या कॉमेडी ड्रामा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती घोडदौड सुरूच ठेवली आहे। पहिल्याच आठवड्यामध्ये या चित्रपटानं 53,70,00,000ची कमाई केली आहे। लुका छुपीला कमी स्क्रीन मिळालेले होते, मात्र तरी देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे। 2000 स्क्रीन्सवरती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता। इंद्रकुमार दिग्दर्शित टोटल धमाल चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती दुसऱ्या आठवड्यात देखील चांगली कमाई केली आहे। 2 आठवड्यामध्ये चित्रपटाने 132 कोटींची कमाई केली आहे। पहिल्या आठवड्यामध्ये या चित्रपटानं 94,55,00,000ची कमाई केली होती, तर दुसऱ्या आठवड्यामध्ये 38,05,00,000ची कमाई केली आहे। तर महाफास्टमध्ये या सगळ्या घडामोडींसह वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।